तर पुढची बातमी आहे सर्वसामान्यांच्या नोटबंदीवरून होणाऱ्या कोंडीला उद्धव ठाकरेंनी सामनामधून आज आवाज उठवलाय। एवढंच नाही तर त्यासाठी थेट त्यांनी मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केलं। त्रास सहन करणं म्हणजे देशभक्ती या मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याने उद्धव ठाकरे संतापलेत आणि त्यावरूनच त्यांनी मुख्यमंत्र्यांवरती टीकास्त्र सोडलंय। पाहूयात नेमकं सामनामध्ये काय म्हणण्यात आलं। निवडणुका नसतानाही लोकांच्या बोटांना शाई लावून रांगेत उभं करणं हा राष्ट्रीय अपराध आहे। शाई लावलेली बोटं खिशात लपवून लोक निराश मनाने जगतायत। हे नैराश्य म्हणजे देशभक्ती असं कुणाला वाटत असेल तर असं बोलून देशभक्तांचा अपमान करणाऱ्यांच्या जीवा हासडून काढायला बाळासाहेब तुम्हीच हवे होता। सरकारने आपल्याच मायबाप जनतेला भिकारी बनवून रस्त्यावरती उभं केलं। रूम जळत असताना नीरव फील्ड वाजवत होता। तसं जनतेला भिकारी कंगाल बनवून यालाच देशभक्ती म्हणतात बरं का, असा सवाल देखील उपस्थित करण्यात आलेला आहे। असेच तोंडाचे डबडे वाजवणाऱ्यांचे मुस्काट फोडून जनतेच्या आक्रोशाचे लाऊडस्पीकर होणारे शिवसेना प्रमुखच होते। 500,000च्या नोटा रद्द करून जनतेला भुके कंगाल करणं हे जालियनवालापेक्षाही भयंकर आहे। या परिस्थितीची टक्कर देणारं कोणतंही नेतृत्व आज दिसत नाही। सर्वत्र अंधार आहे आणि त्या अंधारातूनच जनतेचा आक्रोश हा कानात घुमतोय। तर शिवसेनेने नोटबंदीच्या मुद्द्यावरून भाजपला घायाळ केलंय। उद्धव ठाकरेंनी थेट विरोधकांची हातमिळवणी करत भाजपच्या विरोधी भूमिका घेतली। त्यामुळे गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून त्यांच्याशी चर्चा केली, समजूत काढण्याचा प्रयत्न केल्याची माहिती मिळते। नोटबंदीवरून ममता बॅनर्जींच्या नेतृत्वाखाली बुधवारी काढलेल्या मोर्चामध्ये शिवसेना सहभागी झाली होती। तत्पूर्वी उद्धव ठाकरेंनी ममता बॅनर्जींसोबत चर्चा देखील केली। या पार्श्वभूमीवर राजनाथ सिंहांनी उद्धव ठाकरेंशी संवाद साधल्याचं कळतंय। तर काळ्या पैशाविरोधातल्या लढाईमध्ये आम्ही देखील सरकार सोबतच आहोत, मात्र हा निर्णय ज्यांच्यासाठी घेतला त्यांच्याऐवजी सर्वसामान्यांचे मात्र हाल होत आहेत, हे कुठेतरी थांबलं पाहिजे असं शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी म्हटलंय। तसंच जिल्हा बँकेवरती जुन्या नोटा स्वीकारण्याची लादलेली बंदी उठवावी अशी मागणी देखील उद्धव ठाकरेंनी केली। ह्या ज्या काही वेड्यासारख्या बंद्या आहेत त्या बंद्या उठवायला पाहिजे। जनतेवरती विश्वास दाखवा। सगळी जनता ही काही चोर नाहीये, सगळी जनता ही काही काळी पैसेवाले नाहीये। तुम्ही देश सुधारायला निघाले आहे, सगळ्यांची त्याला सगळ्यांचं समर्थन आहे, पण ते करताना नाहक जो त्रास होतोय त्याला सगळ्यांचा विरोध नाही। राजनाथजींशी सुद्धा मी हेच बोललेलो आहे की बाबा ही जी काही लोकांची हाल अपेष्टा चाललेली आहे, लोकांची जी काही फरफट होते आहे ती जर का चालू राहिली तर कारण नसताना देशामध्ये अराजक होईल आणि चांगला हेतू असला तर त्याचा परिणाम वाईट होईल। त्याच्यामुळे जर हेतू चांगला असेल तर पद्धत सुद्धा चांगली ठेवा।